आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। आनंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथील इंद्रायणी घाटावर येथील पत्रकार श्री अर्जुन मेदनकर आणि त्यांचे काही सहकारी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची कोनशिला बसवली होती, परंतु काही अज्ञात व्यक्तींनी सदरील उद्देशिका काढली आहे। त्यामुळे येथील स्थानिक रहिवासी तथा वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय संदीपजी रंधवे यांनी सदरील घटनेचा निषेध केला आहे। तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका हटविणाऱ्यांना पकडून त्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी भारतीय संविधान मानणाऱ्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काल दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी आनंदी येथील पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे। यावेळी त्यांच्यासोबत रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री सदानंद गवई, वंचित बहुजन युवक आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री रवींद्र रंधवे, श्री राजेश लोंढे, सुयोग तांबळे, अण्णासाहेब वाघमारे, विशाल थोरात, संघटक राहुल टुमणे यांची उपस्थिती होती। तसेच त्यांनी या घटनेसंदर्भात आमच्या चॅनलशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। त्या आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल पुणे। नमस्कार, माय माऊली चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत भेदे आपला सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, सध्या उपस्थित आहे आनंदी या शहरामध्ये या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी काही सुज्ञान नागरिकांनी भारतीय संविधानाची उद्देशिका लावलेली होती, पण कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने ते उद्देशिका काढून टाकली आहे। त्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संदीप रंधवे साहेब, हे आपल्या सविस्तर बोलतील। रंधवे साहेब, जय हिंद। काही दिवसापूर्वी एक साधारण 2 ते 3 महिन्यापूर्वी आळंदीच्या इंद्रायणी घाटावर या ठिकाणी आळंदीतील पत्रकार अर्जुन मेदनकर आणि त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी भारतीय संविधानाची कोनशिला त्या ठिकाणी बसवण्यात आलेली होती आणि त्याचं उद्घाटन वगैरे त्यांच्या हस्तेच त्यांनी केलेलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ आता 2 ते 3 महिन्यानंतर ती कोनशिला त्या ठिकाणी आता दिसत नाही। 4-5 दिवसापासून मी पाहतोय तर त्या ठिकाणचे फोटोग्राफ पण काढले आणि आधीचे पण फोटोग्राफ माझ्याकडे उपलब्ध आहेत। आणि अशा प्रकारे जर भारतीय संविधानाचं अवहेलना जर होत असेल तर ही एकदम म्हणजे आताच्या काळामध्ये एकदम म्हणजे काळजीची बाब आहे की आताच परवाच्या दिवशी आपल्या भारताचं जे प्रजासत्ताक दिन आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक हा दिवस ज्या दिवशी भारताची घटना पूर्ण होऊन ती भारताला बाळ केली होती आणि त्या घटनेचाच या ठिकाणी जर अशा प्रकारची जर अवहेलना होत असेल तर ही एकदम लज्जास्पद अशी बाब आहे आणि ह्याचं गंभीरतेने आम्ही सर्व संविधानाला मानणारे सर्व पक्ष संघटना यांच्या माध्यमातून आजच आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय नरके साहेब यांना निवेदन देऊन त्यांना संबंधित जे त्याच्याबद्दल जे पण आरोपी असेल ज्यांनी अशा प्रकारचा खोडसाळपणा करून ती संविधानाची कोनशिला त्या ठिकाणावरून गायब केलेली आहे आणि ती गायब केलेली असताना त्याच्या पुढील त्याची जी जबाबदारी आहे ही आळंदीतील पोलीस प्रशासनाची आहे आणि त्यांनी लवकरात लवकर त्या गोष्टी जर छाडा लावून त्या संबंधित जो कोण त्याचा सूत्रधार असेल त्याला तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती देशद्रोहाच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा आळंदी शहर यांच्या वतीने या ठिकाणी करत आहे। सर, आळंदी पोलिसांनी जर आरोप पकडला नाही तर आपण पुढचं पाऊल काय? आळंदी प्रशासन पोलीस प्रशासनाने जर त्याच्याकडे डोळे झाक केली तर आम्ही येत्या पुढील 8 दिवसानंतर या ठिकाणी मोठ्या प्रकारचं जन आंदोलन उभं करू आणि त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे। धन्यवाद, थँक्यू। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।